गुड इव्हनिंग. बघा, आज आपण 2020 ची प्रश्नपत्रिका चालू करतोय. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेमी असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती असेल? आता मला सांगा, चौरसाचा कर्ण आणि चौरसाची बाजू यांच्यातील संबंध दर्शवणारं सूत्र कुठलं रे? सांगा. चौरसाची बाजू बरोबर किती गुणिले कर्ण? चौरसाची बाजू कर्णाच्या किती पट असते? वर्गमुळात 2. हॅलो, आवाज येतोय का? चौरसाची बाजू चौरसाच्या कर्णाच्या 1/2 पट असते. मग या ठिकाणी आपल्याला कर्णाची लांबी दिलेली आहे 13. मग इथं कर्णाच्या ठिकाणी मी 13 ठेवलं. अंशाचा गुणाकार 13 एके 13 आणि छेदामध्ये 2/. पण हा पर्याय कुठे दिसत नाही. मग काय करायचं सांगा पाहू. छेदाचं परिमेयकरण करायचं. म्हणजे छेदामध्ये जी 2 अपरिमेय संख्या आहे त्यांना अंशाला पण गुणायचं आणि छेदाला पण गुणायचं. म्हणजे अंशाला 2 न गुणलं आणि छेदाला 2 न गुणलं. आता करा अंशाचा गुणाकार. अंशाचा गुणाकार 13/2 आणि छेदाचा गुणाकार किती? 2 गुणिले 2 4 आणि 4चं वर्गमूळ पुन्हा 2. मग 13/2 13ची निमपट किती? 6.5 आणि त्याच्या पुढे 2. कर्णाचं एकक सेमी मध्ये आहे त्यामुळे बाजू सुद्धा सेमी मध्येच असणार. कितवा पर्याय येतोय? 6.5 2 सेमी. पर्याय क्रमांक 2. अ 27वा प्रश्न. 4560 चे 2.7% बरोबर किती? इथं मी लिहितो 4560 चे म्हणजे गुणिले करायचं आणि 2.7% कसं लिहायचं? 2.7/100. आता या अंशातील 0 या छेदातील 0 ला कॅन्सल झाला. मग 456 गुणिले, आता 2.7 ला 10 न भागायचं म्हणल्यावर 1 दशांश चिन्ह डावीकडं म्हणजे किती येणार? 0.27. आता असं करा, बाजूला 456 आणि 27चा गुणाकार करा. 456 आणि 27चा गुणाकार. गुणाकार करून सांगा किती येतोय? 12,312 हा गुणाकार येतोय. किती आला गुणाकार? 12,312. आता दशांश नंतर 2 अंक आहेत तिथं बघा. म्हणजे उत्तरामध्ये सुद्धा दशांश नंतर 2 अंक असणार. म्हणजे 3 आणि 1 च्या दरम्यान दशांश चिन्ह. 123.12 म्हणजे पर्याय क्रमांक 2. पण इथं सांगितले 2 अचूक पर्याय निवडा. त्यामुळे ह्याचा अजून आपण काय करूया? 12,312 भागिले 100 बरोबर ना?
भागिले किती 100. आता 100 म्हणजे 10चा वर्ग. 100 म्हणजे 10चा वर्ग. एक घातांकाचा आपला नियम झालेला आहे. a चा वजा m बरोबर 1/a चा अधिक m. म्हणजे हे कसं होणार मग? या नियमाचा वापर जर केला तर 12,312 गुणिले 10चा. आता इथे जो घातांक आहे तो धन आहे, तो वर आल्यावर काय होणार? ऋण. मग हा पर्याय बघा, पर्याय क्रमांक 1 आहे. 10,312 गुणिले 10चा अंक वजा 2, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 पण आहे आणि पर्याय क्रमांक 2 हे आहे. एका फळ विक्रेत्यानं 40 रुपये डझन या दराने 50 डझन केळी खरेदी केली. ती सर्व केळी त्यानं 52 रुपये डझन या भावानं विकली. तर त्या विक्रेत्याला शेकडा नफा किती झाला? आता आपण पहिल्यांदा काय काढूया? त्या सर्व केळींची खरेदी किंमत काढूया. आता खरेदी किंमत काढताना अगोदर दर किती आहे सांगा? दर किती आहे? एका डझनाला 40 रुपये. आणि किती माल खरेदी केला? 50 डझन. मग आपली ह्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर खरेदी किंमत निघेल किती? 4×5 = 20 आणि ते 2 0. म्हणजे खरेदी किंमत झाली 2000 रुपये. त्याच्याखाली आपण विक्री किंमत काढूया. विकी म्हणजे विक्री किंमत. आता ती सर्व केळी म्हणजे किती केळी विकलेली आहे? 50 डझन. इथं 50च लिहितो. जेवढी खरेदी केली तेवढीच विकली, पण या ठिकाणी किती दराने विकली? 52 रुपये डझन. मग इथं दर लिहितो 52. आता ह्या दोघांचा करूया गुणाकार. 0 5 2 10, चला 1 5 5 25 आणि 1 26. आता खरेदी किंमत आहे 2000 आणि विक्री किंमत आहे 2600. विक्री किंमत जास्त असल्यावर नफा होतो का तोटा? नफा. नफाचं सूत्र काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग 2700 मधून 2000 वजा करा, 600. परंतु आपल्याला या ठिकाणी शेकडा नफा विचारलेला आहे. मग मला तुम्ही सांगा, शेकडा नफा काढण्याचं सूत्र काय रे? शेकडा नफा काढण्याचं सूत्र काय? खरेदी किंमत गुणिले 100. नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. मग आपला नफा 600 आलेला आहे. छेदामध्ये खरेदी किंमत 2000 टाकूया आणि गुणिले 100. आता हे 3 0, ह्यातलं हे 2 आणि हे 1 असं 3 0 कट. मग 60 भागिले 2, 60च्या निम्म किती? 30. शेकडा नफा 30 म्हणजे 30% पर्याय आहे का पहा? पर्याय क्रमांक 2. बाकीची मुलंच काय बोलत नाहीत आज. काय किती 18 मुलं आहेत फक्त. ठीक आहे. महिमा कसबे प्रश्न वाच ग महिमा. बर ठीक आहे. सिद्धी डोक वाच प्रश्न. सिद्धी. ठीक आहे. 420 मीटर लांबीची एक दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल? आता इथं 1 मीटर आहे आणि विचारलेलं जे उत्तर आहे ते सेंटीमीटर मध्ये विचारलेलं आहे. मग यासाठी 1 मीटर म्हणजे किती सेमी सांगा पाहू? 100.
बरोबर आहे. 1 मीटर म्हणजे 100 सेमी. मग 420 मीटर म्हणजे किती सेमी? 420 गुणिले 100 म्हणजे 42 वर किती झिरो येणार? 3 म्हणजे 42,000 सेमी. बरोबर ना? हो 420 सर. मीटर म्हणजे 42,000 सेंटीमीटर. आता 6 ठिकाणी कापल्यानंतर तुकडे किती होणार रे? 7. एक तुकडा जास्त होणार. 7 म्हणजे 42,000ला 7 न भागूया. 42,000 सेमी पूर्ण दोरीची लांबी आहे आणि त्याला 7 तुकडे म्हणजे 7 न भागूया. बघा 7 चौकोन 42 आणि वरचं पर्याय 3. 6,000 सेमीचा पर्याय बघा आहे का? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी असत्य विधान, असत्य म्हणजे चुकीचं विधान बरं का. खालील 2 अचूक पर्याय म्हणजे 2 चुकीची विधानं ओळखायची. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. सत्य का असत्य? सत्य. सत्य. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात. चूक का बरोबर? सत्य. सत्य. समभुज चौकोनाचे सर्व कोन एकरूप असतात. सत्य की असत्य? असत्य. आणि समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात हे सुद्धा असत्य. कोणत्या चौकोनाचे सर्व कोन एकरूप असतात? फक्त आयत आणि चौरस. आणि कोणत्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात? आयत आणि चौरस. त्यामुळं तिसरं आणि चौथं असत्य विधान आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 आहे. एका घनाची बाजू 12 सेमी आहे असे धातूचे 3 घन वितळवून एक इष्टिकाचिती तयार केली. त्या इष्टिकाचितीच्या तळाचं क्षेत्रफळ 144 चौरस सेमी असेल तर त्या इष्टिकाचितीची उंची किती? आता घनाचं 3 घन वितळवले तर बरं का इथं बघा चुकण्याची शक्यता आहे. म्हणजे 3 गुणिले घनाचं घनफळ असं लिहायचं. 3 गुणिले घनाचं घनफळ आणि त्यापासून इष्टिकाचिती तयार केली म्हणजे इज इक्वल टू इष्टिकाचितीचं घनफळ. 3 गुणिले घनाचं घनफळ बरोबर इष्टिकाचितीचं घनफळ. आता घनाच्या घनफळ सूत्र काय रे? ए क्यूब. बाजूचा घन. आपण घनाची बाजू ए मानली तर ए क्यूब होणार. बाजूचा घन. आणि इष्टिकाचितीचं घनफळ सूत्र काय? LBH. बरोबर. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता इथे किमती भरूया आपण. घनाची बाजू किती दिली आहे तुम्हाला बघा? 12. मग इथं मी 12चा घन न लिहिता 12चा 3 वेळा गुणाकार लिहितो. आता इष्टिकाचितीच्या तळाचं क्षेत्रफळ दिले. मला सांगा इष्टिकाचितीचा तळ कुठल्या आकाराचा असतो? आयत. मग आयता क्षेत्रफळ सूत्र काय होतं? आयता क्षेत्रफळ लेंथ इंटू ब्रेड्थ. लांबी गुणिले रुंदी. म्हणजे ह्या एल आणि बी चा गुणाकार डायरेक्ट 144 टॉप आणि गुणिले हाईट. हा आता बघा ह्या 12चा आणि ह्या 12चा गुणाकार किती रे? 144 आणि हा 12. आता तिकडे जे गुणिले 144 आहे डावीकडे आल्यावर काय होणार? भागिले. आता 144 ला 144 कॅन्सल. राहिलेल्या 12 आणि 3चा गुणाकार किती? 36. 36. आता वर एकक बघा सेमी मध्ये आहे त्यामुळे ह्याचं पण एकक येणार सेमी. म्हणजे पर्याय क्रमांक 1. पण 2 अचूक पर्याय विचारले. मग मीटर मध्ये काढायचं म्हणल्यावर 36 ला 100 ने काय करावं लागेल? भागावं लागणार. मग किती येणार मीटर? पर्याय क्रमांक 3 सर.
0.36 मीटर. पर्याय क्रमांक 3. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 पण आहे आणि पर्याय क्रमांक 3 सुद्धा आहे. खालीलपैकी अचूक विधान. अचूक म्हणजे काय? बरोबर. बरोबर विधान. लक्षात ठेवा, तुम्हाला संख्या रेषा सगळ्यांना माहित आहे. इथे काय असतं रे? 0. आणि 0च्या उजव्या बाजूला काय असतात? सर्व धननिर्देशक असतात. बरोबर आहे ना? धनसंख्या उजव्या साईडला असतात आणि डाव्या साईडला काय असतात? ऋण संख्या. तुम्हाला माहित आहे डावीकडची संख्या ही नेहमी उजवीकडच्या संख्येपेक्षा काय असते रे? लहान असते ना. डावीकडची संख्या उजवीकडच्या संख्येपेक्षा लहान असते. म्हणजे आरंभ बिंदू पासून डावीकडे संख्या कमी कमी होत जाते आणि आरंभ बिंदू पासून उजवीकडे संख्या वाढत जाते. हा नियम लक्षात ठेवायचा. ऋण संख्या ही धनसंख्येपेक्षा लहान असते, धनसंख्या ही ऋण संख्येपेक्षा मोठी असते. बरं, आता पहिला प्रश्न बघा. पहिलं पर्याय पहा. 4340 ही परिमेय संख्या संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते. येते का रे डावीकडं? इथं 0 आहे. शून्याच्या डावीकडे ऋण संख्या असतात ना, मग ही धनसंख्या येईल का डावीकडं? अरे 4340 ही धनसंख्या आहे. मग धनसंख्या शून्याच्या डावीकडे असते का? नाही सर. त्यामुळे हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. आता 2 नंबर बघा. देताना तुम्हाला असं दिलंय, -17 अंशात दिले आणि -19 छेदात दिले. ही संख्या धन आहे का ऋण रे? हे सांगा अगोदर. धन. का? कारण ऋणला ऋण काय होतं? कॅन्सल होतं. म्हणजे याचा सममूल्य अपूर्णांक 17/19. मग ही धनसंख्या आहे, कारण वर पण खाली पण ऋण चिन्ह असलं की ती संख्या धन असते. मग ही संख्या शून्याच्या डावीकडे येईल का? नाही. ही परिमेय संख्या संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते का? उजवीकडे येते. म्हणजे हे सुद्धा विधान कसं आहे? चुकीचं आहे. 27/29 ही परिमेय संख्या संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे येते. आता ही धनसंख्या आहे आणि बरोबर. धनसंख्या ही उजवीकडे असते. म्हणजे हे विधान कसं आहे? सत्य आहे. बरोबर. अचूक आहे. बरोबर म्हणजेच अचूक. आणि शेवटी -8/3 आणि 3/7 या संख्या संख्या रेषेवर एकाच बाजूला येतील का रे? चूक. हा आरंभ बिंदू आहे. धनसंख्या उजवीकडे असते आणि ऋणसंख्या कुठे असते? डाव्याकडे असते. एका बाजूला 2 संख्या येणार नाहीत. म्हणजे हे सुद्धा विधान कसं आहे? चुकीचं आहे. मग अचूक विधान कोणतं? पर्याय क्रमांक 3. एका शाळेतील इयत्ता 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 कमी. वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 71 असेल तर मुलांची संख्या किती? आता असं करतो, जी मुलगा आहे त्यांना आपण बी म्हणूया, बॉईज, आणि ज्या मुले आहेत त्यांना आपण गर्ल्स जी म्हणूया. आता मुलींची संख्या मी एक्स मानतो. पहिलं वाक्य वाचा, मुलांची संख्या सांगा. मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 कमी. मग मुलींची दुप्पट करा. एक्सची दुप्पट किती? 2x. आणि 10 कमी म्हटल्यानंतर त्यातनं 10 काय करायचं? वजा करायचं. म्हणजे नंबर ऑफ गर्ल्स एक्स आणि नंबर ऑफ बॉयज किती आलं रे? 2x - 10. आणि एकूण विद्यार्थी किती दिलेत रे? 71. मग मी समीकरण तयार करतो. मुलींची संख्या x अधिक मुलांची संख्या 2x - 10. असं त्या वर्गातील एकूण विद्यार्थी किती आहेत? 71. हे समीकरण तयार झालं. आता हे समीकरण सोडवूया. करा ह्या x पदांची बेरीज. x आणि 2x ची बेरीज किती? 3x. 3x. आता -10 डावी उजवीकडे गेल्यावर काय होणार? अधिक 10. अधिक 10. किती उजवी बाजू? 71 आणि 10 ची बेरीज 81. आणि 81 किती?
इकडे जे गुणिले 3 इकडे आल्यावर भागिले झालं. किती त्रिक 81? 27. 27. 27 त्रिक 81. आता आपल्याला विचारलंय काय सांगा? मुलांची संख्या, मुलांची म्हणजे बॉयज विचारलेत. हे विचारले. मग 2x वजा 10 बॉयज आहेत. आपण त्या x ची किंमत घालूया 27. म्हणजे 2 गुणिले 27 वजा 10. 27 दुनी 54. आणि त्यातून 10 वजा करा, किती आलं? 44. हा 44 मुलांची संख्या. क्रमांक 1. 1. 2x चा 5 घातांक वजा 3x अधिक 1 या बहुपदीत कोणती बहुपदी मिळवली असता 3x वर्ग अधिक 5x अधिक 1 ही बहुपदी मिळेल? हे अर्थ कळतोय का याचा तुम्हाला? हे जे चिन्ह आहे का नाही त्याचा अर्थ त्याच्या पुढची संख्या घातांक स्थानी आहे. 3x वर्ग त्याचा अर्थ काय? 2x चा 5 घातांक. लक्षात ठेवा. आता एक साधं उदाहरण घ्या. 3 मध्ये किती मिळवल्यानंतर 5 येईल सांगा? 3 मध्ये किती मिळवल्यानंतर 5 येईल? 2. 2. तुम्ही 2 कसं लिहिणार? 5 वजा 3. 5 वजा 3. मग हा नियम इथं जर वापरला तर ही बेरीज केल्यानंतर येणारी बहुपदी आहे. म्हणजे ह्या बहुपदीतून ही बहुपदी काय करावं लागेल? वजा. जसं आपण 5तून 3 वजा केलं का नाही तसं या बहुपदीतून ही बहुपदी आपल्याला मायनस करायची. चला नंतरची बहुपदी सांगा कोणती आहे? 3x वर्ग अधिक 5x अधिक 1. बरोबर ना? आता यातून पहिली बहुपदी वजा करायची. वजा करताना सगळी चिन्ह बदलूया. 2x चा 5 घातांक धनाचं चिन्ह बदलून काय होणार? ऋण होणार. ऋण 2x चा 5 घातांक. पुन्हा ह्या वजा 3x चं चिन्ह बदलून काय होईल? अधिक 3x. आणि या अधिक 1 चं चिन्ह बदलून काय होईल? वजा 1. आता ह्या अधिक 1 ला हे वजा 1 कॅन्सल झालं. चलाच्या घाताच्या उत्तरदायी क्रमानुसार पदाची मांडणी करतो. सर्वात जास्त घातांक 5. मग कुठलं पद पहिल्यांदा लिहू? वजा 2x चा 5वा घातांक. पुन्हा 2 घातांकाचं पद अधिक 3x वर्ग. आणि ह्या 5x ची ह्या 3x ची बेरीज किती येते रे? 5 आणि 3 8x. आहे का हा पर्याय? पहा हा पर्यायच नाही. मग आपण काय करूया? थोडासा बदल करूया. हे 4 नंबरचा जो पर्याय नाही तिथं वजा 8x च्या जागेवर अधिक 8x असायला हवं होतं. आता बघा वजा 2x चा 5वा अधिक 3x चा वर्ग अधिक 8x. हे पर्याय चिन्ह क्रमांक पद्धत 4. पर्याय क्रमांक 4 येते. एका पिशवीत काही गोळ्या आहेत. त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात. तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील? आता प्रत्येक मुलाला 12 गोळ्या वाटल्या म्हणजे 12 हा आपण भाजक घ्यायचा आणि पर्यायातील ज्या संख्या आहेत का नाही हा भाज्य घ्यायचा. आणि मग बाकी 8 कुठं उरते बघूया आपण. बाकी 8 कुठं उरते बघूया. समजा पहिला पर्याय आपण 30 घेतल्या म्हणजे 30 गोळ्या घेतल्या. प्रत्येक मुलाला 12 वाटल्या म्हणजे 12 न भागलं. तर 12 दोन्ही 24. किती बाकी उरती? 6. बाकी किती उरायला हवी होती? 8. म्हणजे हे उत्तर येत नाही. समजते का? कुठला पर्याय येतोय तुम्ही सांगा बघू. पर्याय क्रमांक 3. 3. पर्याय क्रमांक 3 बघूया. पर्याय क्रमांक 3 80 गोळ्या घेतल्या
प्रत्येक मुलाला किती गोळ्या वाटायच्या? 12. मग सांगा 12×72 आणि 80तून 72 गेलं 8. अगदी उत्तर बरोबर आहे. 8 राहिले आणि सर. काय उरलं? बाकी 8 आली म्हणजे तुम्ही पर्याय सांगितलं क्रमांक 3. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. अ, 25 सेमी बाजू असणाऱ्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 14 सेमी तर दुसऱ्या कर्णाची लांबी किती? बघा हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. बघा मी हा छोटा कर्ण जोडला आणि हा मोठा कर्ण जोडला. समजा या समभुज चौकोनाला आपण एबीसीडी नाव देऊया. कर्णाचा छेदनबिंदूला ओ नाव देऊया. समभुज चौकोनाचा गुणधर्म कुठला रे? समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. त्यामुळे इथं काटकोन असणार आहे का नाही? या कर्णाचं एओ आणि ओसी समान भाग आणि या कर्णाचं बीओ आणि ओडी पण समान भाग. बघा ही आकृती बऱ्याच वेळा आपल्याला वापरावी लागली यापूर्वी सुद्धा. आता 25 सेमी बाजू, समजा मी एबी ही बाजू 25 घेतली. आता कर्ण 14, समजा एसी हा कर्ण 14 घेतला. मग 14चे दोन समान भाग सांगा काय होणार? एओ किती आणि ओसी किती? 7. एओ पण 7 आणि ओसी 7. ओसी पण 7. आता हा काटकोन त्रिकोण आहे बघा, मी टिंब केलेला. आपल्याला 7 25 म्हणल्यावर दुसरी बाजू किती येणार? विषम संख्येपासून तयार होणार आपण पाहिले किती? 7, 24, 25. 49 आणि 49 कुठल्या दोन क्रमवार संख्येची बेरीज? 24. 24, 25. हे त्रिकोण कुठलं झालं? 7 7, 24, 25. 25. म्हणजे कर्ण जर 25 असेल, काटकोन करणारी एक बाजू 7 असेल, तर काटकोन करणारी दुसरी बाजू किती असणार? 24. आणि मग सांगितलं बीओ जेवढं तेवढंच ओडी, मग ओडी किती येणार? 24. 24. मग बीडी किती रे? बीडी 24 अधिक 24 48. 48 सर. म्हणजे पर्याय क्रमांक 1. बलबीर सिंगने एक यंत्र 2 वर्षापूर्वी 62,500 रुपयांना खरेदी केले. यंत्राची किंमत दरवर्षी 8% कमी होत असेल तर त्या यंत्राची किंमत आज काय असेल? आता 2 वर्षाची जी किंमत आहे ती कोणाची किंमत असते रे सांगा? पी ची. आणि आजची किंमत विचारली म्हणजे कोणाची किंमत आपल्याला काढायची? ए ची. दोन ही कोणाची किंमत आहे रे? 2 नंबर ऑफ इयर्स एन. आणि मला सांगा आर ची किंमत किती येणार? 8% कमी होती यंत्राची किंमत, म्हणजे आर ची किंमत काय घ्यायची? -8. बरोबर आहे. घटीचं गणित असलं की ऋण घ्यायची. आता आपण ह्या गणितामध्ये वाढ आणि घटीचे आपण चक्रवाढ रास काढण्याचं सूत्र वापरतो. सांगा सूत्र. पी कंसात 1/1 बरोबर. छेद 100 कंसाचा n. करेक्ट. आता पी ची किंमत किती भरू? वर लिहिली बघा 62,500. बरोबर. कंसात 1/1. आता आर ची किंमत ऋण आहे त्यामुळे ऋण इथे चिन्ह देतो आणि 8 इथे लिहितो. -8 छेदामध्ये 100 आणि घातांक यांची किंमत किती? 2. आता इथं भाग जातोय बघा. 4 न घालू का? 4 दुनी 8 खाली 4 दुनी 8 4 पंचे 20. बघा 62,500. आता कंसात तिरकस गुणाकार करा. 25 आणि 1 चा गुणाकार 25. 2 आणि 1 चा गुणाकार 2. आणि छेदातील दोन संख्यांचा गुणाकार 25 आणि 1 चा गुणाकार 25 आणि त्याचा वर्ग. मग 62,500 गुणिले 25 2 गेलं 23 आणि 23 चा वर्ग किती? 529. 529. छेदातील 25 चा वर्ग किती?
625. आता 625 एके 625 बघा इथं भाग जातोय आणि वरचं हे 2 झिरो आणि 529 ला 100 न गुणल्यावर किती येणार गुणाकार 529 वर 2 झिरो आहे का नाही 52,900 पर्याय म्हणजे आज क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2. वर्तुळातील एका अंतर्लिखित कोनाचे माप 65 अंश आहे तर त्यानं अंतरखंडित कंसाच्या केंद्रीय कोनाचे माप किती? असं गणित आलं की पहिल्यांदा वर्तुळ काढून घेऊया आपण. आता मी अंतर्लिखित कोन काढतो पहा. आता या अंतर्लिखित कोनाला मी ए बी सी असं नाव दिलं. अंतर्लिखित कोन म्हणजे काय रे? ज्या कोणाचा शिरोबिंदू कंसावर असून एक भुजा त्या कंसाच्या एका अंत्यबिंदूतून जाते आणि दुसरी भुजा त्या कंसाच्या दुसऱ्या अंत्यबिंदूतून जाते तेव्हा त्याला अंतर्लिखित कोन म्हणतात. बघा हा कंस मागचा विचारात घ्या. हा कोन एबीसी हा या कंस एबीसी मधील अंतर्लिखित कोन आहे. बघा एबी भुजा ए या अंत्यबिंदूतून गेली आणि बीसी भुजा सी या अंत्यबिंदूतून गेली म्हणून या एबीसी ला आपण अंतर्लिखित कोन म्हणतो. आता सांगा या अंतर्लिखित कोनाचं माप किती दिले रे? 65. आता मला सांगा ह्या पुढच्या कंसाचं माप किती रे? ह्या कंसाचं माप किती आता रेखांकित केलेल्या? अरे ह्याचं माप किती ह्या कंसाचं? तुम्हाला हे झालं नाही का रे? अंतर्लिखित कोनाचं माप हे त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजे एबीसी कोनाचं माप त्यानं अंतरखंडित केलेला कंस कुठला आहे? समजा इथं मध्ये मी पी बिंदू घेतला. अंतरखंडित केलेला कंस कुठला? माप कंस एपीसी घेतो मी आणि या कंसाच्या निम्मा असतो म्हणजे भागिले 2. माहित नसेल तर लक्षात घ्या अंतरलिखित कोनाचं माप अंतरखंडित कंसाच्या निम्मा असतं. मग याच्या उलट केलं समजा कंसाचं माप कोणाच्या दुप्पट येणार ना. बघ इथं 65 आहे इकडे जे भागिले 2 आहे ते डावीकडे आल्यावर गुणिले होणार म्हणजे किती आलं कंसाचं माप? 130. 130. बरोबर आहे. माप कंस एपीसी 130 अंश आलं पण म्हणजे या पुढच्या कंसाचं माप 130 आलं. आता विचारलंय काय अंतरखंडित कंसाच्या केंद्रीय कोनाचं माप. आता इथं केंद्र आपण काढूया. समजा हा ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे ओ ए आणि हे ओ सी जोडतो मी. हा कोण किती रे? हा ए ओ सी कोण किती येईल? 130 येणार 130. कारण एपीसी हा लघु कंस आहे आणि लघु कंसाचं माप केंद्रीय कोनाच्या मापा इतकं असतं किंवा याच्या उलट केंद्रीय कोनाचं माप संबंधित लघु कंसाच्या मापा इतकं असतं. मग लघु कंसाचं माप जर 130 असेल तर केंद्रीय कोनाचं सुद्धा 130 म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक किती? 3. समजतंय का? अंतरलिखित हो, कोन सर. आणि अंतरखंडित कंस यांतील रिलेशन फॉर्म्युला वापरला. एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्यानं एक कॅमेरा 4,700 रुपयास विकला तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती? असं गणित आल्यानंतर सूत्र वगैरे काय वापरायचं नाही मी तुम्हाला सांगितलंय. अंशामध्ये काय लिहायचं? छापील किंमत आणि छेदामध्ये काय लिहायचं? विक्री किंमत. आता पहिलं वाक्य आहे 8% सूट म्हणजे त्या वस्तूची छापील किंमत जर 100 असेल तर विक्री किंमत किती रे? 100तलं 8 रुपये कमी करून वस्तू विकली ना त्या दुकानदारानं. मग 100तून 8 वजा केल्यावर किती येणार? 92.
अगदी 92. बरोबर. किती येणार? 92. हे गुणोत्तर कसं तयार केलं कळलं का? 8% सूट या वाक्यावर तयार केलं. 100 छापील किंमत असणाऱ्या वस्तूची विक्री किंमत 92. 100तून 8 वजा केलं. आता पुढचं जे गुणोत्तर आहे ते पुढच्या वाक्यात विक्री किंमत किती दिली कॅमेऱ्याची? 4,700 रुपयाला विकला. म्हणजे विक्री किंमत 4,600 आणि विक्री किंमत आपण कुठे लिहिलेली आहे? छेदामध्ये. आणि छापील किंमत काढायची आहे. अंशामध्ये छापील किंमत आपण x मानूया. कशी दोन गुणोत्तर तयार झाले समजलं का सर्वांना? अरे गुणोत्तर कशी तयार केली समजलं का? हो 100 सर. आणि 92 आणि x आणि 4,600 चा गुणोत्तर. आता तिरकस गुणाकार करतो मी. 100 गुणिले 4,600 आणि 100 ला जे 92 गुणिले होतं ते उजवीकडे आल्यावर भागिले झालं. कशानं भागालू? 46 ची दुप्पट 92 आहे. 46 एक्के 46 आणि त्याच्यावर 2 0 आणि 46 ची दुप्पट 92. आता 2 न 100 ला घालू भाग. 2 पंचे 10 आणि 0 ला 0. 50 गुणिले 100 किती? 5,000. म्हणजे त्या कॅमेऱ्याची 5,000. छापील किंमत 5,000 आहे का पर्याय? हो. क्रमांक 1 सर. पर्याय क्रमांक 1 आहे. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 21 मीटर आहे. त्या बागेभोवती तारेचे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 60 रुपयाप्रमाणे किती खर्च येईल? आता त्रिज्याला आपण कुठलं अक्षर वापरतो रे? रेडियस r. आता एक लक्षात ठेवा, एक पदरी कुंपण घालण्यासाठी लागणारी तार म्हणजेच काय करायचं असतो रे? एक पदरी कुंपणासाठी लागणारी तार म्हणजेच काय करायचं असतो? परीघ. सांगा सरकमफेरन्सचं सूत्र काय? वर्तुळाचा परीघ 2 पाय r. 2 पाय r. 2 पाय r. बरोबर. आता 2 पायची किंमत किती भरूया? 22 22/7. बरोबर. आणि r त्रिज्या किती आहे? 21. आता 7 21. न भाग 7 एके 7 7 त्रिक 21. मग 22 दुने 44 आणि 3 चा गुणाकार करा. 3 चौक 12 चला 1 3 चौक 12 आणि 1 13. 132 मीटर म्हणजे काय आलं रे? कुणाची किंमत आली? परीघ. परीघ म्हणजे काय मग सांग तुम्हाला? एक पदरी कुंपणासाठी लागणारी तार. असं किती पदरी कुंपण आहे रे? 3 पदरी. मग 3 पदरी कुंपणासाठी लागणारी तार कशी काढायची? 3 पदरी कुंपणासाठी लागणारी तार कशी काढायची? 132 ला 3 न गुणायचं. मग 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 आणि 3 एके 3. सांगा 3 पदरी कुंपणासाठी किती तार लागली? 396 मीटर. आता खर्च बघा, प्रति मीटर 60 म्हणजे एका मीटरला 60 असेल तर 396 मीटरचा खर्च कसा काढायचा? 396 गुणिले 60. बरोबर. 396 गुणिले 60. आता फायनल उत्तराकडे आपण येतोय. 0 6 6 36 चला 3 6 9 54 आणि 3 किती? 57 चला 5 6 3 18 आणि 5 23. पर्याय क्रमांक 1 सर. 23,760. बरोबर. पर्याय क्रमांक 1. एका कोनाच्या कोटी कोनाच्या मापाचे त्याच्या पूरक कोनाच्या मापाशी असणारा गुणोत्तर 2:5 आहे. तर त्या कोनाचं पूरक कोनाशी असलेलं गुणोत्तर काढा. आता मी इथे एक कोन काढतोय पहा. हा काटकोन आहे. आता असं करूया, हा कोन x मानतो मी. आता कोटी कोण किती येणार आहे? हा कोटी कोण आहे, हा टिंब केलेला.
ह्या कोणाचं आणि या कोणाची बेरीज 90 असणार ना. मग त्या कोणाच्या जोडीतील एक कोण जर 90 असेल तर दुसरा कोण किती येणार? 90 वजा x येणार. नाही 90 आहे. पूर्ण कोणातून मूळचा कोण वजा करायचा. मग त्या कोणाचा कोटी कोण किती आला? 90 वजा x. आता विचारलंय त्याच्या पूरक कोणाच्या मापाशी मध्ये. याचा पूरक कोण कुठला रे? x चा पूरक कोण म्हणजे कुठला? बघा हा कोण. हा कोण किती येईल सांगा? x हा कितीतून वजा करायचा? पूरक कोणाच्या मापाशी 180 असते. 180 वजा x म्हणजे त्या कोणाचा जो पूरक कोण आहे तो 180 वजा x घ्यायचा. आता वर कोटी कोण आहे, खाली पूरक कोण आहे, आणि त्या दोघांचं गुणोत्तर तुम्हाला किती दिलंय? 2/5 म्हणजेच 2/5. तिरकस गुणाकार करून सोडवूया. सांगा अगोदर हा गुणाकार करूया. 180 गुणिले 2 360. पुन्हा 2 गुणिले x 2x. आता 90 गुणिले 5 450 आणि 5 गुणिले x 5x. बरोबर ना? अरे बरोबर आहे का लिहिलेलं? तिरकस गुणाकार हो, केला सर. बरोबर आहे का? हो सर. हो सर. हे x च पद आहे आणि हे x च पद एका बाजूला घेऊया आणि स्थिर पद एका बाजूला घेऊ. आता वजा 5x डावीकडे आल्यावर काय होणार? अधिक 5x. आता वरचं वजा 2x त्याला जोडीला. आता 450 आहे असं उजवीकडचं आहे. आता हे जे 360 आहे तिकडे गेल्यावर काय होणार? वजा 360. किती ती वजा बाकी? 5तून 2 गेल्यावर किती x? 3x. आणि 450 मधून 360 मायनस करा 90. आणि मग 90 भागिले 3 किती रे? 30. तो कोण किती आला? हा x कोण किती आला? 30. आता विचारलंय त्या कोणाचं पूरक कोणाशी असणारं गुणोत्तर. मग सांगा पूरक कोण किती येणार आहे? पूरक कोण आपण 180 वजा x मांडला होता की नाही? म्हणजे x ची किंमत 30 ठेवूया. 180 तून 30 वजा करा. पूरक कोण किती आला? 150. मग विचारलंय कोणाचं गुणोत्तर? त्या कोणाचं पूरक कोणाच्या मापाशी गुणोत्तर. मग तो कोण आपण x मानला आणि पूरक कोण आपला 180 वजा x आहे की नाही? मग x ची किंमत आपली किती आली होती? 30. आणि पूरक कोण 180 वजा 30 किती आला? 150. मग भागाकार करा. 30 एके 30, 30 5 150. म्हणजे उत्तर काय आलं? 1/5. पर्याय क्रमांक 2 सर. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण 2020 ची जी प्रश्नपत्रिका आहे त्यातला प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 41 पाहिलेले आहे. आणि दुसरी एक महत्वाची तुम्हाला सूचना आहे बरं का. आपण अगोदर जी मार्क मला पाठवली ती आम्ही अंदाजे काढलेली उत्तर सूची होती, परंतु काल आज मी तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी काढलेली संभाव्य उत्तर सूची पाठवलेली आहे. त्यात सहसा बदल होत नाही. क्वचित 1 किंवा 2 बदल होतात, एखादाच होतो क्वचित. त्यामुळे या पाठवलेल्या उत्तर सूचीवरून पुन्हा आता मार्क काढा. तुमचा ABCD कोड कुठला आहे पहा आणि मॅट आणि सेट पुन्हा चेक करा. आणि 180 पैकी मॅट मध्ये किती मार्क पडले, सेट मध्ये किती मार्क पडले, अशी 180 पैकी टोटल किती मार्क पडली मला वैयक्तिक टाका किंवा आपल्या ग्रुपला पाठवले तरी चालेल. सर ठीक आहे. हा बोला.
मॅथ मध्ये काही प्रश्न चुकीचे आहेत, ते मायनस होतात का? मायनस नाहीत होत. मायनस सिस्टीम नसते. म्हणजे पेपर म्हणजे 90 मार्काचा एखादा प्रश्न चुकीचा असला तर 89 पैकी असं होतं का? हो, होतोय की. पण आहे का चुकीचा एखादा? हो, आम्ही शाळेत सोडवलेली तर सापडलेले आम्हाला. कुठला प्रश्न चुकीचा वाटतोय बुद्धिमत्तेतला सांगा? ती आकृती एक होती. आणि एक कशी? मनोऱ्यामधले अक्षर चुकीचे होते. वरचे 2 प्रश्न होते का? ते दोन्ही पण. बरं का, तुम्हाला असं काय वाटत असेल का नाही, तर आता एक 10 दिवस तुम्हाला काय MSc पुणे वेबसाईटला लिहिते, तुम्हाला काय जर या उत्तर सूचीविषयी काही शंका असेल तर मुख्याध्यापकाच्या लेटर पॅडवर अमुक अमुक मॅथ मधला अमुक अमुक प्रश्न आहे, त्याचं उत्तर हे असायला हवं होतं, त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. मग या ठिकाणी MSc पुन्हा काय करतं, फायनल ज्यावेळेस उत्तर सूची येते, समजा त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, तर तुम्हाला वाटतं दुसरा पण प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, तर MSc पुणे काय करतं, पहिला पण प्रश्न बरोबर द्या आणि दुसरा पण प्रश्न बरोबर द्या, पर्याय बरोबर द्या, असं ते फायनल उत्तर सूची येते. किंवा एखादा प्रश्न जर तुम्ही तिथं पाठवलं अमुक अमुक प्रश्न हा चुकीचा आहे, तर तो प्रश्न ड्रॉप केला जातो. समजा 2 प्रश्न चुकीचे आहेत तर तुमची 178 पैकी मार्क विचारात घेतली जातात. त्यासाठी तुम्ही त्यांना मेल करायचा, पण आपला मेल कशावर? मुख्याध्यापकाच्या लेटर पॅडवर या ठिकाणी स्पष्टीकरणासहित संबंधित विभाग प्रमुख किंवा विषय शिक्षकांना ते सगळं पाठवावं लागतं. ते केलं तर बदल होतो. अजून 10-15 दिवस तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. अजून कोणाची काय अडचण आहे का? ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.